हॅलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघतोय मोड आलेल्या मुगाचे हेल्दी सॅलड. सॅलड करण्यासाठी मी किसलेलं गाजर, बीट, नंतर पनीरचे छोटे छोटे तुकडे, बारीक केलेली कोथिंबीर, मिरची, त्यानंतर कांदा, टोमॅटो, उकडलेला बटाटा आणि काकडी सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर अर्ध लिंबू घेतलेला आहे. मूग आपण 5 ते 6 तास भिजवून त्यानंतर छान बांधून ठेवले होते. बघू शकता एकदम छान असे मोड आलेले आहे मुगाला. आता आपण त्याला हाफ बॉईल करून घेणार आहे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यानंतर आपण मूग घालून घेणार आहे आणि साधारण 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले हे हाफ बॉईल होऊन जातील. तुम्ही या पद्धतीने अजून वेगवेगळ्या स्प्राउटचे सॅलड बनवू शकता. आजकाल बरेच जण डाएट फॉलो करत असतात, त्यांच्यासाठी तर हे खूप छान ऑप्शन आहे. 3-4 मिनटं झालेले आहे. बघू शकताय आपले स्प्राउट छान हाफ बॉईल झालेले आहे. आपण गॅस बंद केलेला आहे. आता हे पाण्यातून आपण निथळून घेतलेले आहे. सगळं पाणी काढून घेतलेलं आहे स्प्राउटमधलं. आता आपण सॅलड तयार करतो आहे. त्यासाठी मी एका मोठ्या बाउलमध्ये हे स्प्राउट घेतलेले आहे. सगळ्या बारीक चिरलेल्या आपण भाज्या टाकून घेणार आहे. कांदा, टोमॅटो, काकडी आणि उकडलेला बटाटा. तुमच्याकडे ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही टाकू शकता किंवा याच्याऐवजी तुम्ही दुसऱ्या पण यामध्ये भाज्या टाकू शकता. आता आपण छोटे छोटे कट केलेले पनीरचे तुकडे, नंतर किसलेलं गाजर, बीटरूट, कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची हे सगळं टाकलेलं आहे. त्यानंतर पुदिन्याचे पानं थोडे थोडे बारीक करून घेतलेले आहेत ते टाकले आहे. डाळिंबाचे दाणे, खारे शेंगदाणे ते टाकले आहे. तुम्ही डाळिंबाच्या दाण्याच्या ऐवजी दुसरे पण जे पण फ्रूट घरात अवेलेबल असेल ते टाकू शकता. आता सगळं टाकून आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आपलं स्प्राउट छान व्यवस्थित मिक्स झालेले आहे. आता मी चिंचेची गोड चटणी घेतली आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ, त्यानंतर थोडासा चाट मसाला आणि थोडीशी धने जिरे पावडरची पूड घातलेली आहे. त्यानंतर अर्ध लिंबू आपण ते पण यामध्ये पिळून घेणार आहे. आपली चिंच गुळाची चटणी गोड आहे, त्यामुळे आपण यामध्ये लिंबाचा रस, चाट मसाला हे सगळं टाकून एकदम चटपटीत असं आपलं हे ड्रेसिंग तयार झालेलं आहे. आता ह्या सगळ्या स्प्राउटवर आपण हे टाकून घेणार आहे. एकदम छान अशी चव येईल या सगळ्यामुळे. हे टाकून आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. एकदम मस्त चटपटीत सगळ्या चवीचं असं आपलं हे मुगाचं सॅलड तयार आहे. एकदा असं ड्रेसिंग टाकून तुम्ही सॅलड करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.